सचिन मुंडे देखिए बात करेंगे यहाँ से, बड़ा बिग शो देखिए, अभी हमने उनका जिक्र किया था। तालुका प्रमुख ट्रॉफी देखिए यहाँ पर कंप्लीट हुआ, जहाँ पर बिंदास भाई ठुमरे देखिए बात करेंगे, और वहीं देखिए उसी नाम के साथ साथ शिवसेना तालुका प्रमुख ट्रॉफी देखिए यहाँ से चलता हुआ वाकड़ी के मैदान के ऊपर यहाँ से। तो चलिए यहाँ पर मंगेश पाटिल से सिरोली, मुझे लगता है डिनर के लिए अगर कंप्लीट हो गया तो आ जाइए, नहीं तो चलते मुकाबला की तरफ बढ़ेंगे यहाँ से। तर चला नेक्स्ट मॅच देखील आपण रेडी राहायचंय। चिंचौली टीम के कप्तान और साथ ही साथ उनके अपोजिशन होगी कोपरोली टीम के कप्तान। आप भी टॉस के लिए संपर्क करें। नेक्स्ट मैच पहले राउंड का दूसरा मैच आपके सामने पेश होगा और दोनों भी कप्तान टॉस के लिए तुरंत संपर्क करें। तो चलिए अंपायर का इशारा, ग्रीन सिग्नल, मैच होगा ऑन। पहले गेंदबाज आएंगे वहां पर दमदार ऑलराउंडर और 7 पर की पहली गेंद, बल्ले का बाहरी किनारा, सलामी ओपनर्स बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर और यह पहला करारा झटका टीम आई जगदम्बाई गावदेवी 11 खानाऊ टीम को। माझ्या सईबाईचं संभाजीराजांचं संगीत आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकलाय। यहाँ पर पहला करारा झटका यानी कि पहला विकेट लगती है यहाँ पर खानाऊ टीम को। यहाँ पर थोड़ा सा दबाव में डालने की कोशिश इस मर्तबा करती हुई कुशाल 11 डोंगरे टीम। मंगेश राकेश अब सलामी राकेश वनडाउन के बल्लेबाज है और आप देख सकते हैं जिस तरीके से अनुभवी क्रिकेटर है, इनके पास कई सालों का तजुर्बा है। सचिन मुंडे, फिर संजू होंगे, फिर उमेश होंगे, राकेश है, अनुभवी खिलाड़ी है। और जड़ में डालने की कोशिश, 7 फड़ के अपने अनोखे अंदाज में यहां पर नजर आते हुए एक डॉट बॉल की समाप्ति। तर थँक्यू सो मच। अगदी चांगली स्पर्धा पाहतोय। मॅच क्रमांक इथे पहिली लढत पाहायला मिळेल। ही गटातली पहिली मॅच आपण पाहतोय जिथे एका साईडला खानावाना त्या संघासमोर फाईट करीत असताना संघ पाहता तो मात्र डोंगराचा पाडा। चांगली गोलंदाजी साकारता मॅच मध्ये सध्या 7 फटके। टॅप हे क्रिकेट झालं। क्षेत्ररक्षक आहेत उत्सवतील फेकती सिंगल कंपेअर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, डेंजर झोन। इथे मात्र फलंदाज बाद, रन आउटचा शिकार। हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना खानाव टीमला। मैदानातून बाहेर झाला तो मात्र पंकज भगत हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश जाधव हा फलंदाज। पार्टनरशिप महत्वाची असेल मॅच मध्ये। जर अशरीतनं विकेट गमावलं तर लो स्कोर फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। जर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला विकेट वाचून मॅच मध्ये फाईट करावी लागेल। तेवढीच चांगली ताकदवर गोलंदाजी सध्या 7 फटकेची मॅच मध्ये। प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा विकेटची संधी। क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या अक्षामध्ये पकडल्याचे संपलाय। फलंदाज राकेश पाटीलचा खेळ। हा धक्का लागले तिसरा बॅटिंग करत असताना सध्या खानाव टीमला।
पहिल्या षटकामध्ये अगदी प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या कानाव संघावरती केला जात आहे. 3 विकेट गमावल्यात, विकेट वाचून केलावा लागेल. पार्टनरशिप मॅच मध्ये महत्वाचे असेल. 3 फलंदाज नंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज एक अनुभवी खेळाडू, ज्या खेळाडूंना कित्येक वर्ष भरपूर चांगलं खेळ साकारला कानाव टीम साठी, आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये उमेश कर्णूक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अर्थातच बालूशेठ पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 33,000 रुपयाचं योगदान लाभले, की ज्यांच्या वतीनं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचा खर्च सन्माननीय विद्यमान सरपंच बालूशेठ पवार यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या समवेत नामदेव शेठ मस्के साहेब यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 30,000 रुपयाचं योगदान संपूर्ण डीजेची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करत आली. नामदेव शेठ आपलंही सहर्ष स्वागत. सर्व दानशूदात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाव्या माच्या दिशेला गोलंदाज पुन्हा एकदा 7 फटके. हा प्रॅकर वेटाना लेट कटचा नजाकत फटका आल्याला प्रहार केला फलंदाज उमेश कर्णूकच्या बॅट मधून. हा संघर्षाचा संघर्षमय चौकार. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षका सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस केलं नाही. एकच धाब्यानं समाधान मानलं. एका धाब्यानं षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना कानाव संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. आज इथे 3 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. प्रतीक जाधव यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलंही स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिला षटक अगदी पॉवरफुल राहिला 7 फटकेचा. त्या षटकामध्ये आपण पाहिला तर सन्माननीय राजाराम चोरगे त्याच्यानंतर जनार्दन म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही आम्ही विनंती करतो या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या 6 धाबांना 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाला. थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या डोंगराचा पाडा टीमने केला. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल अक्षय कडू. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर इन ऍक्शन मध्ये एक अनुभवी खेळाडू फलंदाज उमेश कर्णूक हा सध्या स्ट्राइक एंड वरती. टीमची जबाबदारी आपल्या कांद्यावरती घ्यावी लागेल आणि शेवटपर्यंत चांगला खेळ सध्या उमेश कर्णूकला मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. चला थोडा पास केला. सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले गोलंदाज अक्षय कडू. बुंबुम अक्षय. पहिला बॉल त्रिफलाची फलंदाज बाद. 4था धक्का बॅटिंग करत असताना कानाव टीमला फलंदाज उमेश कर्णूक मैदानातून बाहेर. यांना विनंती असेल वाकडी गावचे उत्कृष्ट आचारी सन्माननीय हर्षा चोरगे साहेब यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावा. आपलं सहर्ष स्वागत. पहिला बॉल वरती हा 4था धक्का बॅटिंग करत असताना सध्या कानाव टीमला प्रेशर सध्या निर्माण झाला. ताब्यासाठी आता संघर्ष करावा लागता. मात्र विकेट वाचवा लागतील मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कानाव टीमला. अक्षय कडू बुंबुम अक्षय हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहताना पहिल्याच बॉल वरती विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फिल्डिंगची व्यूहरचना अगदी चांगल्या रीतीने सजवली. सध्या गोलंदाजी करत असताना स्वर्गीय कुशलदादा 11 डोंगराचा पाडा टीमना अगदी चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळता. टॉस जिंकला खरं तर डोंगराचा पाडा टीमना आणि जो निर्णय घेतला ना त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी मॅच मध्ये आपल्याला गोलंदाज 7 फटक्यानं अक्षय कडूची पाहायला मिळाली. सेकंड बॉल थर्ड मध्ये गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या मॅच मध्ये
अक्षय कडू करता इथे 22 मध्ये एक धाव मिळेल एका धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटली 7 या आकड्यावरती सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल कारण की ज्या वेळी तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसतील ना त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या धावफलक हलत ठेवा ती रणनीती सध्या बॅटिंग करत असताना कानव टीमला मैदानाच्या आतमध्ये आखावे लागेल समोर फलंदाज पहिला अविनाश जाधव हा फलंदाज स्लोबर बॉल चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेता फलंदाजाला अगदी चकवा देत असताना चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बिसावला हा देखील डॉट चेंडू आला धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 7 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसऱ्या मार्गाचा धाबेला वेग द्यावा लागेल सिंगल डबल न देखील धावा बनवायला लागते बॅटिंग करत असताना कानव टीमला मात्र खेळलेले डॉट चेंडू आहेत ना मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील गोलंदाज तयार पद्धतालिकेचा वापर केला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केलाय वेगानं चेंडू चालला लॉंग ऑफ मध्ये बारलनच्या बाहेर 4 धाबेसाठी हा चौकार तर सागरबाई अविनाश जाधवच्या बॅट मधून आई 11 चिंचवली आणि साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेठ पाटील आकुर्ली यांनी पुरस्कृत केलेला संघ नेहमीच आपण पाहतो संतोषबाई आले असतील तर या व्यासपीठावरती रोशन शेठ पाटील एक दमदार आयोजक अर्णव ट्रान्सपोर्ट सर्व 12 किंग आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो इथे मात्र लाईन पाहावी लागेल यस लेगस्टंपच्या बाहेर बॉल होता पंचाला लगेच दंडित घोषित केला 80 वाईट अवंतर धाव जोडली जाईल अवंतर धाबेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटलला 12 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना कानव टीम तर आपण या ठिकाणी पाहू शकाल बीड अर्थातच गंगाधर शेठ मुंडे सुप्रसिद्ध जेसीबी ऑपरेटर आपलं सहर्ष स्वागत गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय कडू हा प्राकर पूल करण्याचा प्रयत्न पडका बसलाय क्षेत्ररक्षकात शॉट पाकवास कबरीला पकडला झेल संपला फलंदाज अविनाश जाधवचा केला धक्का 5वा बॅटिंग करत असताना गावदेवी कानव टीमला माजी सरपंच तथा हर्ष एंटरप्राइजेसचे सर्व आणि गावदेवी वाकडी संघाचे दिग्गज पुरस्कर्ते सन्माननीय नामदेव शेठ जमदाळे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला या ट्रॉफी आपण पाहतो त्यांचे या ठिकाणी शुभागमन त्यांच्या समेत पण चिंद्रन पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा दमदार नेतृत्व बाई पद्माकर शेठ मस्कर यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांच्या समेत जेडीबाई शेलके जेडीबाई पाटील रामदासबाई खुटले आणि त्यांच्या समेत रामदास जमदाळे सर्व 40+ मास्टर हे या ठिकाणी आपण पाहू शकाल आशाबाई चोरगे यांना विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो तर 5वा धक्का लागला अर्धी टीम सध्या मैदानातून बाहेर झाली संघाची धावसंख्या पहिली अवघ्या 12 धावा पलकावरती आहेत आता नवीन फलंदाज संजय पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला चांगलं खेळ करावा लागेल योगेश पाटील आणि संजय पाटीलला ही जोडी आपण कानव टीमची मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाज अक्षय कडूचं कौतुक करायला हवा अगदी चांगली गोलंदाजी ज्या रीतीनं 7 पडकेनं पहिला षटक फेकला आणि तशाच रीतीनं सध्या अक्षय गोलंदाजी करता हा स्लोवर बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेतला फिरकीची अदा तुम्हाला अक्षय कडूची पाहायला मिळाली अंतिम बॉल डॉट आला अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती आणि जिथे 5 विकेट गमावल्यात तसेच कोपरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत करतो अंकुश शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं आमचे तुकाराम शेठ असतील त्याच्यानंतर सर्व आमचे पदाधिकारी आमचे गुरुबाई गुरुनाथ ठाकूर ज्याला दीपमाले आम्ही संबोधतो आपलंही सहर्ष स्वागत त्याच्यानंतर संतोषबाई मस्कर आपणास विनंती करतो आपण देखील यावं धनाजीबा मस्कर आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि रोशनबाई पाटील 12 किंग अर्णव ट्रान्सपोर्टचे ओनर यावं आपल्याला सुकेशबाई भोपी यांच्या वतीने इथे आमंत्रित केलं जातं यावं त्याच दरम्यान वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हर्ष एंटरप्राइजेसचे सर्व नामदेव शेठ जमदाळे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले आणि आपण पाहू शकाल त्यांच्या समवेत या ठिकाणी जेडी पाटील त्याच्यानंतर बाई पद्माकर शेठ मस्कर रामदास जमदाळे साहेब आणि रामदास कुटले साहेब 40+ मास्टर यांना विनंती असेल आपण यावं स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफी आपण पाहतो माजी सरपंच नामदेव शेठ जमदाळे त्याच्यानंतर विनोद भोपी साहेब माजी उपसरपंच नामदेव शेठ मस्कर साहेब त्याच्यानंतर नाना शेठ पाटील भाऊ शेठ पाटील यांच्या वतीने हे दमदार त्यांचेही मनापासून आभार
तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 12 धाबा फलकावरती आल्यात. थोडंसं धाबेला वेग द्यावा लागेल. बॅटिंग करत असताना खानावळ टीमला एखाद्या फलंदाजाला आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. योगेश पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज अनिकेत ऑन द कार्पेट ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य. सिंगल डबल मॅच मध्ये महत्वाचे असतील आता बॅटिंग करत असताना खानावळ टीम साठी. कारण की मागील आपण पहिल्या 2 षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जिथे 5 विकेट गमावल्या बॅटिंग करत असताना खानावळ टीमला. त्याच्यामुळे पार्टनरशिप हवी तर तुम्हाला सिंगल डबल थोडंसं क्रिकेटचं सीप फॉर कंट्रोल मॅच मध्ये करावं लागेल. अनिकेत पाटील हा तिसरा ट्रम्प कार्ड. नक्कीच स्वर्गीय कुशलदादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा संघाचा गोलंदाज. टॅपिंग क्रिकेट पुन्हा एकदा ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल आली मागील 2 बॉलवरती. मंगेश आपण खानाव संघाचा विचार केला तर आज खानाव गावामध्ये ज्या आपण स्पर्धा बाईकच्या पाहतो ते बिंदास बाई ठोंबरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यांच्या गावातील संघ ते देखील स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत 150हून अधिक बाईक देण्याचा विक्रम मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून झाला ते शिवसेनेचे दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचे मानसपुत्र खंदे समर्थक शिवसेनेचे तालुका प्रमुख पनवेल विधानसभा बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने शुभेच्छा. कारण आपण पाहतो की मागच्या वर्षी जी 12 बाईकची 12 मेला महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून अक्षय ठरला होता तो डोंगराचा पाडा क्रिकेट संघाचा. आणि अक्षयचं या मॅच मध्ये देखील आपण चांगला खेळ पाहिला. इथे दाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. आणि यंदाही आपण पाहू शकाल आई गावदेवी आई जगदंबा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून दमदार नाईटची स्पर्धा तालुका प्रमुख चषकाचे आयोजन पाहिल्यात. सूरज कर्णूक सचिन मुंडे संपूर्ण आई गावदेवी आणि आई जगदंबा क्रिकेट संघ यांच्या वतीने देखील दमदार स्पर्धा पाहायला मिळाली. आणि आपण विचार केलात ना मंगेश की सचिन मुंडे म्हटल्यानंतर अगदी वेळेचा परफेक्ट पालन करणारा. कारण नेरे धुंदूर विभागामध्ये जर पहिला बॉल पावणे 9 नाही मला वाटतं 8 वाजून 35 मिनिटांनी पहिला बॉल टाकण्याचा विक्रम त्यांच्या डेच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात. आणि देखील नाईटची स्पर्धा देखील यशस्वी यंदा पाहिली. शुभेच्छा असतील सचिन भाई तुम्हाला. फलंदाज योगेश पाटीलच्या बॅट मधून संघाची धाव संख्या पहिली 22 धाबा फलकावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता फटका फसला. प्रदीप पाटीलला पकडला. झेल संपला. योगेश पाटीलचा केला धक्का लागला 6वा. बॅटिंग करत असताना सध्या आई जगदंबाई गावदेवी खानाव टीमला. पूर्णपणे दबाव आलाय. बॅटिंग करत असताना सध्या आई जगदंबाई गावदेवी खानाव संघावरती दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून आता संघर्ष करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला एखाद्या फलंदाजाला आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल. गोलंदाज अनिकेत पाटील तिसरा ट्रम्प कार्ड शेवटचा अंतिम बॉल. थोडासा लेट कट केल्याचा प्रयत्न जरूर होता. फलंदाज प्रवीण पाटीलचा अंतिम बॉल डॉट आला. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती जिथे विकेट गमावत बॅटिंग करत असताना 6 आई जगदंबाई गावदेवी खानाव टीमना. मित्रांनो आपण पाहू शकाल संपूर्ण चेंडूची जबाबदारी खेळाडूंना जेव्हा चेंडू पाहिजे असतात तेव्हा बबल्या भोपी आमचा म्हणजे प्रमोद एकेकालचा नाही तर भविष्यामध्ये येणारा दमदार फलंदाज
कारण आपण अजिंक्य राणे देखील असंच पाहत होतो मित्रांनो की पाणी घेऊन जायचा, त्याच्यानंतर भारतीय क्रिकेट संघामध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली आणि बबल्या तुही वाकडी गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघासाठी दमदार फलंदाज हो, हेच तुला शुभेच्छा असेल. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण बॉल देखील चेंडू देण्यात आले, त्यांचं मनापासून आभार. प्रशांत भाई यावा, आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तर 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आई जगदंबाई गावदेवी कानाव संघ. मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील हा फलंदाज, एक विस्फोटक खेळाडू, अनेक वेळा भरपूर चांगला खेळ साकार, आता मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणी खाली, अडचणीतून बाहेर काढावा लागेल. पटका पोहोचलाय क्षेत्ररक्षक आल्या चेंडू खाली. 7 फटके, अजून एक धक्का, धक्का क्रमांक 7. बॅटिंग करत असताना कानाव टीमला फलंदाज संजय पाटील मैदानातून बाहेर. I11 चिंचोली संघाचे संघनायक आणि साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी खोपोली संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये बरोबर टॉस करण्यासाठी यावं. आताच झालेली आपण रोशन शेठ पाटील यांची 12-12 किंग अर्थातच आमदार चषकाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये सुकेश भोपी बाईकरमॅन आपल्या आयुष्यातील पहिली बाईक त्याने खऱ्या अर्थाने पटकावली. सेकंड बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता, पंचाचा इशारा आलाय की बॉल वाईट, अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ 23-23 या आकड्यावरती. सिंगल डबल देखील मॅच मध्ये महत्वाचे आहेत. बॅटिंग करत असताना कानाव टीम साठी नवीन फलंदाज नीरज पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र गोलंदाजी सेकंड स्पेल फक्त अक्षय कडो, अगदी चांगली गोलंदाजी मॅच मध्ये सध्या कुशल 11 स्वर्गीय कुशल दादा 11 गावदेवी डोंगराचा पाडा संघ करता. प्रेशर सातत्यानं पहिल्या ओव्हर पासून थोडासा पाकफुट वरती ढकलला. बॅटिंग करत असताना कानाव टीमला प्यार केलाय, फटकाला जवाब, चेंडू चाललाय बाकवास कवलेच्या डोक्यावर तडाखा दिला फलंदाज नीरज पाटील टोकला षटकार. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आम्ही विनंती करतो साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स अर्थातच गावदेवी खोपोली संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तर पारस मसाले मिल अर्थातच आमचे विष्णू शेठ शेलके यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या बॉलवरती सिंगल आले, एका धावेनं संघाची धाव संख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गाचा गोलंदाज अक्षय कडू सेकंड स्पेल फेकता. थोडासा स्लोवर बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन वायरलेस सातत्यानं प्रत्येक बॉलवरती केलाय गोलंदाज अक्षय कडूला आणि त्याचा बेनापीठ देखील अक्षय कडूला मिळाला. हा डॉट चेंडूला धाव संख्या स्थिर. संघ 30 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल, 4थं षटक अक्षय कडू समोर प्रवीण पाटील. प्रवीण पाटीलला शांत ठेवलाय.
यस पाहिलं जाईल फलंदाज रनआउट आहे की नाही आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला ऑफिशियल तिसरा अंपायर जॉईन व्हा टेक्निकल टीम मध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 30 च्या आकड्यावरती. अगदी चांगली मॅच ए गटातला हा पहिला सामना आपण पाहतोय. एका साईडला आई गावदेवी स्वर्गीय कुशलदादा 11 डोंगराचा पाडा यस नॉट आउट आणि त्याला फाईट करत असणारा संघ आई गावदेवी आई जगदंबा कानाव यस डीजा. चेंडूच्या अखेरीस 30 धावा फलकावरती. या षटकामध्ये किमान 15+ धावा बनवायला लागतील आणि त्या ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. सध्या फलंदाज नीरज पाटील आणि प्रवीण पाटीलला. नीरज पाटीलचा विचार केला आपण नीरजच्या बॅटमधून एक षटका जरूर पाहिला. क्षमता प्रोटेक्शन आता मैदानावरती स्वतःला सिद्ध करावा लागेल. जिथे संघावरती थोडंसं प्रेशर आलं ना त्या प्रेशर रिलीज करण्यासाठी तुम्हाला मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दीपक फडके हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. स्लॉगरचं षटक या समोर नीरज पाटील 3 बॉल मध्ये 7 धावेचे योगदान दिला आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. आक्रमण करावं लागेल. गोलंदाज तयार. प्रहार केला इनसाइड आउट फटका चांगला कव्हर मध्ये टिपला क्षेत्ररक्षकात पकडल्याचे अजून एक धक्का. नीरज पाटील हा धक्का लागला 8वा बॅटिंग करत असला कानाव टीमला. मिळेल ती म्हणजेच पारस मसाले श्रविका 11 चिंचोली या 2 संघांमध्ये. रोशनभाई याबा कोपरुली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र दमदार फलंदाज रोशन शेठ पाटील की ज्यांची स्पर्धा आम्ही पाहिली त्या आमदार चषकाची स्पर्धा. त्या आमदार चषकाच्या स्पर्धेमध्ये सुकेश पोपी मित्रांनो बायकरमॅन ठरला होता. रोशन शेठ आपलं सहर्ष स्वागत. पप्पू पाडवी आपलं सहर्ष स्वागत. इथे या बॉल मध्ये सिंगल आले. एका धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. समोर प्रवीण पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या. लो स्कोर सध्या फलकावरती संघ 31 या आकड्यावरती. हा ट्रॅकर होता ते का बाउन्सर करण्याचा प्रयत्न गोलंदाज दीपक फडकेचा पाला मिळताना इथे हा डॉट चेंडूला भरपूर चेंडू डॉट केला. वारंवार विकेट गमावला त्याच्या कारणास्तव लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतं. संघ 31 या आकड्यावरती. शेवटचं षटक या अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. समोर प्रवीण पाटील हा फलंदाज. प्रहार करावा लागेल ऑफ साईडला. फटका चांगला क्षेत्ररक्षक आले अगदी चांगला झेल. क्षेत्ररक्षक होते रोहित ज्यांना पकडला झेल. हा 9वा धक्का. प्रवीण पाटीलची विकेट मैदानातून बाहेर. ऑल आउट होईल का संघ हा मोठा प्रश्न. सचिन मुंडे यांच्या अनुपस्थितीत हा संघ खेळता आणि संघ सध्या अडचणीखाली बसला. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 31 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दीपक फडके काय गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये
अगदी चकडून ठेवला बॅटिंग करत असताना नक्कीच कानाव टीमला अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। समोर मंगेश कर्णूक हा फलंदाज लेट कट केला क्षेत्ररक्षक आहे तो इथे जीवनदान दिलं कदाचित ऑल आउट झालं असतं जर झेल पकडला असतं तर मात्र क्रिकेटला जरला आणि तरला मान्यता नाही आहे इथे जीवनदान मिळालं आले सिंगल एकेरी दाबेनं संघ 32 या आकड्यावरती आता शेवटचा अंतिम एक बॉल टार्गेट सेट हा बॉल गोलंदाज मंगेश पडके समोर कुणाल पाटील हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती या बॉल वरती किती दाबा आणि किती दाबेचा लक्ष सेट करेल कानाव संघ लो पुलटास बॉल आला ऑन द कार्पेट ना क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग झालं दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 दाबा या बॉल वरती कंप्लीट अशा रीतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 34 दाबा जमा केला बॅटिंग करत असताना कानाव टीमला 17 लक्ष 35 दाब्यांचं लक्ष। टॉस करूया आपण साई रक्षा ट्रान्सपोर्टचा गावदेवी कोपरोली विरुद्ध पारस मसाले आणि श्रविक 11 तर टॉस करण्यासाठी आशुतोष फडके यांना विनंती करतो की आपण यावा आणि आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा। टॉस का बॉस कोण होईल पाहूया आपण या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतील दुसरा सामना शेर शायरी के बेताज बादशाह बाबूशाह उडीसा छकुला तर टॉस आपण करूया छापा इज द कॉल बरी डिजिटल अभिनंदन साई रक्षा ट्रान्सपोर्ट रोहित कॅप्टन टॉस जिंकला फक्त निर्णय आम्हाला सांगा। क्षेत्ररक्षक आपण देखील एक दमदार स्पर्धेच्या आयोजक आहात। आज सुकेश गोपी नरेंद्र विभाग प्रमुख शिवसेना पहिल्यांदा डे नाईट फॉर्मॅटचं आयोजन या ठिकाणी केलं काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल स्पर्धेची नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो की सामना बरोबरी सुटल्या सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल त्याच्यानंतर प्रत्येक विकेटसाठी 5 गुण दिले जातील आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल की जर वाईट आणि नो बॉलचा वाईटसाठी एक रिव्ह्यू असेल आणि बिमलसाठी एक रिव्ह्यू असेल ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि रोशनभाई 2 मिनिटं आपण थांबा। त्याच्यानंतर आपण विचार केला मित्रांनो जर सिरीजसाठी कॅल्क्युलेशन जर कोण सेम असतील गोलंदाजसाठी किंवा कशाहीसाठी तर ॲव्हरेज कॅल्क्युलेशन केला जाईल जो कमी बॉलमध्ये असेल त्याला दिली जाईल सुपर 6 ही तुमची शेवटची मॅच म्हणजे सुपर 3 साठी मॅच धरली जाणार नाही ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। सेमीफायनल फायनलसाठी धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीये या सर्व सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर मात्र फ्रेश टॉस केला जाईल आणि बघा यष्ट्यांच्या मागे जाऊन दोन्ही पाय यष्ट्यांच्या मागे असतील मग शॉट सिलेक्शन केला त्या बॉलवरती विकेट असला किंवा षटकार असला काहीच दिलं जाणार नाही बॉल मात्र काउंट केला जाईल ऍज पर रूल्स प्रमाणे। एक वॉर्निंग असेल सँडी पालकर या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात तर इथे आपण सन्मान करूया रोशन पाटील साहेब या ठिकाणी अर्णव ट्रान्सपोर्टचे ओनर सर्व तथा आमदार चषकाचे दमदार आयोजक की ज्यांची याच वर्षी आपण वर्ष 10वे जी दमदार स्पर्धा पाहिली ती वैकुंठवासी हरिभक्तपरायण गणपतभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच सन्माननीय रमेश पाटील साहेब आमच्या आधारस्तंभ यांची स्पर्धा रोशन शेठ पाटील यांच्या मार्गदर्शन आपण पाहिली त्या स्पर्धेचे दमदार आयोजक रोशन शेठ पाटील आणि दमदार फलंदाज जेव्हा ते लयमध्ये असतात फलंदाजी करत असताना तेव्हा दमदार त्यांची फलंदाजी होत असते असे भरपूर अनुभव आलेत आम्हाला। एक नेरेची स्पर्धा असू द्या त्याच्यानंतर कानवाची स्पर्धा असू द्या त्यांच्या गावातली एक स्पर्धा आहे ते जेव्हा लयमध्ये असतात तो वेगळाच अंदाज असतो फलंदाजीचा आणि आजही तीच धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळेल। रोहित आपण देखील यावर रोहित आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं तर रोशन शेठ पाटील 12 किंग अर्णव ट्रान्सपोर्ट तथा भारतीय जनता पार्टीचे युवा दमदार नेतृत्व यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय त्यांचा मी गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। त्याच्यानंतर स्पाइस कॉर्नरचे ओनर तथा खानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य या ठिकाणी पांडुरंग दिसते साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो की पांडुरंग दिसते साहेब आपण यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर आमचे अभिजित फडके आशुतोष फडके यांना विनंती असेल आपण देखील यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल। मॅच उपचार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया। आशुतोष फडके आपण यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर मिलन किराणा स्टोअरचे सर्व राजाराम चोरगे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर हशाबाबा चोरगे यावं आपण वारकरी संप्रदायाचे दमदार नेतृत्व हशाबाबा चौगे आपण यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल।
खास स्पर्धेसाठी आपण बीड वरून आपले पाहुणे पाहू शकाल. जेसीबी ऑपरेटर गंगाधर शेठ मुंडे, त्याच्यानंतर सचिन दादा मुंडे, जिनके आगे पीछे सब गेंदबाज पड़ जाते हैं ठंडे, उन्हीं का नाम है सचिन दादा मुंडे. यावा थोडेसे इंजुर्ड आहेत आज, त्याच्यामुळे खेळू शकत नाही ते. त्या पायाला दुखापत असल्यामुळे आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतो. धन्यवाद. ओवर टू कमेंट्री बॉक्स. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर रॉकस्टार चलेंगे यहाँ पर मुकाबला की तरफ कई सम्मान देखिए चलता हुआ यहाँ पर निश्चित रूप से यहाँ पर जो परंपरा रीति रिवाज है निश्चित रूप से इससे निभाना बहुत जरूरी रहता है यहाँ से. और जहाँ पर टारगेट की बात करेंगे 35 का टारगेट है यहाँ से. और डोंगेपड़ा टीम देखिए उनके गेंदबाजों ने बहुत अच्छी काम के लिए. अब बल्लेबाजी में देखिए अक्षय कड़ू यहाँ से बहुत कुछ अनुभव है देखिए इस खिलाड़ी के पास. और उसके साथ देखिए प्रदीप पाटिल खास करके सिक्सर किंग इस टीम का यहाँ से. और इस टीम की बात करेंगे ना यहाँ पर इस जब देखिए वो नेरे दुंदरी विभाग में आते हैं कहीं ना कहीं यहाँ पर इतिहास रचा कर जाते हैं. हमारे बंटी भाई पढ़ के देखिए जिनका खास सम्मान किया गया यहाँ पर बड़ा बिग शो देखिए बालराम पाटिल शासक देखिए बात करेंगे यहाँ से. MIDC चलो जगह का बड़ा बिग शो कंप्लीट हुआ यहाँ से. अद्भुत मेहनत रहा यहाँ से. और जितने भी उनके दर्शक क्राउड आए सभी का तहे दिल से स्वागत है. मयूर पे देखिए बात करेंगे मोहन से उस टीम को सपोर्ट करने के लिए अच्छे स्टाइलिश खिलाड़ी आए हैं, उनका भी स्वागत है यहाँ से. और फिर से एक बार देखिए यहाँ पर चुन लिया जगह देखिए यहाँ से स्क्वायर लेग गया, शॉर्ट लेग को बीट किया यहाँ पर. फाइन लेग एकदम से खुला था और आउटफील्ड देखिए इतना तेज आता हुआ 4 रन. सिक्स 99 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बाबा ब्रँड बनून पाहतो. तेव्हा कोपरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा सुप्रसिद्ध बिल्डर धनंजय शेठ लक्ष्मण शेठ पाटील बाबा बिल्डर्स यांचं देखील आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. क्या बात है क्या बात है. बात करेंगे यहाँ से और कमाल का गेंद देखिए यहाँ से कोपरोली टीम का तो निश्चित रूप से यहाँ पर कौन बोल सकता हूँ प्रतियोगिता सही बताया यहाँ पर रोशन के बल्लेबाजी. लेकिन यहाँ पर बात करेंगे अक्षय कड़ू देखिए यहाँ से 10 साल कंप्लीट हुआ इस टूर्नामेंट का देखिए 12 किंग ऑफ द ट्रॉफी. त्याच्यानंतर सन्माननीय दिनेश शेठ करमेलकर साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. बलराम भाऊ पाटील आपणास विनंती असेल आपण यावं. दिनेश शेठ करमेलकर आपणास विनंती असेल. विष्णू शेठ शेळके आपल्याला विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं. चलिए बात करेंगे नेरे दुंदरे में आने वाला साल रॉकस्टार ऐसा लगता है बहुत कुछ 4 व्हीलर आएगा इस टूर्नामेंट में. देखिए डिक्लेयर हुआ शायद देखते हैं 12 किंग MLA ट्रॉफी देखिए यहाँ से चर्चा बहुत कुछ चलता हुआ. लेकिन देखिए बात करेंगे पर ढोंगीपड़ा टीम देखिए उस नाम को देखिए कहते हैं ना इतिहास के पन्नों पर किताबों पर तर आपण या ठिकाणी पाहू शकाल बाबूशा काही क्षणातच धनंजय शेठ पाटील बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 6699 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ब्रँड पाहतो. असे सुप्रसिद्ध उद्योजक तथा उपसरपंच धनंजय शेठ लक्ष्मण शेठ पाटील बाबा बिल्डर्स यांचं काही क्षणात त्या ठिकाणी आगमन होईल. कोपरोली संघाचे दमदार आणि खंदे समर्थक म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो यावं. चलिए आई खाओदे भी देखे खुस्सा लीले बंदे के इस नाम से और अक्षय कड़ू देखे यहाँ से कर रहे हैं बुम बुम मुहर्रिक आता हुआ मिड ऑफ के पर से 4 रन. धनंजय शेठ लक्ष्मण शेठ पाटील उपसरपंच आणि दमदार उद्योजक आपल्या या स्पर्धेच्या वतीनं धनंजयदा आपलं सहर्ष स्वागत करतो. त्यांचे बंधू आपण पाहू शकाल जितूबाई, त्याच्यानंतर शशिकांतबाई, राजेंद्रबाई यांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. यहाँ पर बलराम पाटिल साहब देखिए बात करेंगे लंबे समय से देखिए यहाँ पर ओनर की बात करेंगे यहाँ से. और उसके साथ साथ कोचिंग का भूमिका चिंचोली टीम के लिए हमेशा दिखाते हैं. और 2013 से देखिए चेहरे को हम देखते आ रहे हैं. लेकिन चौके के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 15 रन बगैर किसी लॉस आंसर. पहला ओवर का देखिए यहाँ से खेल कंप्लीट होता हुआ यहाँ से
हम देख सकते हैं यहाँ पर आशुतोष दादा फड़के यानी हमारे पंटी भाई देखिए यहाँ से खूब मेहनत लिए थे बालराम पटेल ट्रॉफी में। देखिए भाई दादा फड़के लीजिए, मुकेश दादा लीजिए, पूरी देखिए ग्रामस्थ मंडल बात करेंगे, खास करके यहाँ पर ढोंगी पड़ा के देखिए यहाँ से, और जितने भी यहाँ पर जुड़े उनका भी तहे दिल से स्वागत। अक्षय कड़ू देखिए बात करेंगे, जिस नाम देखिए टेनिस क्लब में डंका मचाए और खाना नाइट देखिए पिछला सीजन कौन भूल सकता है, यही टीम है जो बाइक लेकर सीजन के आखिरी में घर लेकर गए थे MRDC तलोजा में यहाँ से। लेकिन आज देखिए बात करेंगे खाना टीम ने थोड़ा निराश किए, सचिन मुंडे का देखिए अनफिट टीम में ना रहना ये दर्शा दिया यहाँ पर टीम के लिए थोड़ा सा सपना अधूरा होता हुआ, लेकिन बाकी के खिलाड़ी को थोड़ा मेहनत करना चाहते बरा। तर साई रक्षा ट्रान्सपोर्टचे कपुली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय संतोष शेठ पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। थोड़ा सा देखिए मेहनत दिखाना चाहते हैं पर बाकी के बल्लेबाज को, लेकिन उन्होंने निराश किया। यहाँ पर स्कोर देखिए यहाँ से बड़ा अच्छा खासा चलता हुआ, मिलिट्री पावर प्ले देखिए सेकंड ओवर चलता हुआ जहाँ 3 फील्डर बाहर रहेंगे और पहला देखिए पावर प्ले में 2 फील्डर बाहर रहते हैं। प्रतीक पाटिल की बात कर लीजिए या पंकज भगत की बात कर लीजिए या उसके साथ साथ देखिए बात करेंगे उमेश कर्नुक, देखिए उन्होंने भी निराश किया पर, और सचिन मुंडे देखिए इनका टीम में ना रहना थोड़ा सा देखिए बाकी के बल्लेबाज को रन जोड़ना चाहता है यहाँ से, लेकिन रन नहीं जोड़ पाए। और यह चलिए प्रदीप देखिए बात करेंगे 45 दशक और यहाँ से, और जहां पर पीट होते हुए ज्यादातर ये डॉट गेंद खेलते नहीं यहां से। प्रदीप पाटिल देखिए हम देख सकते हैं बल्लेबाजी में उनकी जिंदगी का देखिए सेकेंड इनिंग भी शुरू हो चुका है, लेकिन क्रिकेट में भी देखिए बात करेंगे यहां से बहुत बढ़िया। और यह चले ट्राइब हल्की हाथों से स्लोर गेंद था, थोड़ा सा यहाँ पर मिड ऑफ था अंदर, लेकिन टिप थोड़ा सा लॉन्ग ऑफ था यहाँ से, और जब तक गेंद को रोक लेते देखिए तब तक यहाँ से आता हुआ 2 रन यहाँ से। इसलिए कहा जाता है ना उलझन तो बहुत है लेकिन सुलझाऊं कैसे, यहाँ छोटा सा टारगेट 35 को मैं यहाँ से बचाऊं कैसे, इसको बचाने के लिए देखिए गेंदबाजी और फील्डिंग दोनों चीज अच्छी करनी होगी, और सबसे पहले ये साझेदारी को रोकना पड़ेगा। कुणाल पाटिल भी देखिए टीम में जुड़े हुए, ढूंढी पड़ा कहा चाहिए तो निश्चित रूप से बहुत अच्छी मैनेजमेंट में उस टूर्नामेंट में मेहनत लिए थे। पूरी देखेंगे टीम की बात करेंगे, ये चलिए प्रदीप पाटिल की ये खासियत है भाई, इन्हें ज्यादा समय शांत नहीं रख सकते, यहाँ से प्लाटेड 6 रन। इन्होंने देखिए दोहरा इनिंग जिंदगी का शुरू किए हैं शादी के साथ साथ है, लेकिन उन खिलाड़ी ने देखिए मैदान में बरसे हैं। मयूर वाघमारे देख लीजिए भाई, 2 4 व्हीलर सर कल क्या आग उगले भाई यहाँ से, करण अंबाला के यहाँ पर डांडी 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 गुल के क्या दृश्य था, कितना यहाँ पर इस वीडियो क्लिप को लोग देख चुके हैं अभी तक है। दिखाया भाई आगरी लाइट जिगरी जिगरबाज गेंदबाजी दिखाया उन्होंने यहाँ से, क्योंकि करण अंबाला देखिए बात करेंगे लेग पर आउट थे 26 पर रनों की बात करेंगे अभी देखिए यहाँ से यहाँ पर 9 की जरूरत है, 18 गेंद देखिए जहां पर बचा यहाँ से। क्या बढ़िया देखिए बात करेंगे बेस्ट ऑफ रायगढ़ उसके साथ रेस्ट ऑफ इंडिया के बीच में मुकाबला था। निलेश धारावकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। रॉकस्टार कल बात करेंगे मेहमानों का, बहुत बड़ी आपको जवाबदारी जिम्मेदारी, और रॉकस्टार कहा जाए तो ऐसे कमेंटेटर यहाँ से कई कुर्बानी संदेश चल के सर मैं खुद गवाह हूँ रॉकस्टार के कुर्बानी के। आज भी देखिए बदलापुर में हाहाकार हो रही है रॉकस्टार की आवाज के लिए, आज भी देखिए यहाँ से बात करेंगे भिवंडी में इंतजार वेट है रॉकस्टार कब आएंगे भाई। दीपू माली ने कल जिक्र किया पर, चाहे कारबाओ लीजिए चाहे मानकोली लीजिए चाहे वन जोड़ी सो लीजिए, कहीं भी देखिए यहाँ से इंतजार वेट रहती है, लेकिन रॉकस्टार ने बता दिया भाई दोस्ती से बड़ा कोई रिश्ता नहीं हो सकता है। और जिस दोस्ती में देखिए लगातार उन्होंने नेरे तुंदरे चाहे पनमेल उलवा नोट कहीं भी लीजिए कुर्बानी देते यहाँ से। रॉकस्टार सलूट है आपकी दोस्ती को, आपने बता दिया भाई दोस्त तो ऐसा बनो मुसीबत के सामने लेकिन तस्वीर में कम, यहाँ से सलूट है। इतने बड़े कॉमेंटेटर्स आज इनकी आवाज का जब उन्होंने ग्रामीण धमाका को ठुकराया ना तभी मैंने अंदाजा लगाया कि रॉकस्टार की दोस्ती कितनी बड़ी रहती है भाई। तर महेंद्र मस्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो, यावा। वही रॉकस्टार की दोस्ती देखिए पिछले हमारे साथ भी 10-12 सालों से सुकेश भाई भोपी देखिए, भला ही मुझे केंद्रीय राज्य मंत्री में बहुत आज है, रॉकस्टार को भी कॉल किया गया कि बाबू शाह को आज छोड़िए यहाँ से, लेकिन पहले ही मैंने एक दिन मिस कर चुका था इस टूर्नामेंट में, क्योंकि हमारी भी देखिए शुरुआत यही रायगढ़ से हुई थी। बालराम पटेल साहब आपके चेहरे से यही नेरे तुंदरे विभाग में भूल नहीं सकता हूँ आज भी मिस मंगेश पड़के, क्योंकि नेरे तुंदरे कहा जाए तो निश्चित रूप से जिन सितारे देखिए रोशन दादा पाटिल देखिए 12-12 खेलेंगे, अगले मैच खेलेंगे यहाँ से 28 रन बनाए यहाँ से, और जहाँ पर 7 रनों की अब जरूरत है। ओ यह चलिए ऊंचाई ली यहाँ पर लंबाई भी लेकर जाएगी यहाँ से
मैच को और करीब लेकर आते हुए यहां से भाई, क्योंकि झलक भी था और फलक भी था और ये बैटर ही कुछ अलग ही था भैया। प्रदीप पाटिल हर गेंदबाज को बना लेता है कातिल। तो यहां से गेंदबाज के लिए बनता है बहुत बड़ा कातिल यहां से, और अक्षय कड़ू का भी सराहना करना चाहेंगे यहां से। इस सीजन में देखिए बहुत बढ़िया क्रिकेट इन्होंने खेले हैं, और जिस टूर्नामेंट के भी हमने जिक्र किया यहां से, और नेरे धुंधरे विभाग में हमेशा ये खेलना पसंद करते हैं, जीतना भी पसंद करते हैं, यहाँ से बाइक लेकर जाना पसंद करते हैं, चाहे सीजन की शुरुआत हो या सीजन की आखिरी हो यहाँ से। लेकिन मैच को देखिए यहाँ से फिनिश कर दिया पर 10 विकेट रखते हुए यहाँ से, और बड़ी जीत कहना यहाँ पर 3 ओवर में मैच को कंप्लीट किया यहाँ से। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे, यहाँ पर थोड़ा गेंदबाज की तरफ नजर घुमाया जाएगा। पहले जब छोटी सी टारगेट की बात आती है ना,